आपलं प्रकरण आहे तिसरं, विजयनगर आणि बहमनी साम्राज्याचा उदय. यामध्ये अ भाग आहे विजयनगर आणि बहमनी साम्राज्याचा उदय, वाढ आणि ऱ्हास. त्यानंतर दुसरं आहे विजयनगर साम्राज्याचं प्रशासन, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थिती. हे एवढं आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे, जे आपण आपल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. आता जे मागचं ऑनलाईन लेक्चर झाले आपले, त्याच्यामध्ये आपण याचा अभ्यास केलेला आहे. आता फक्त परत एकदा त्याची उजळणी करूया. विजयनगर साम्राज्याचा उदय. विजयनगर साम्राज्याची स्थापना हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी केली होती. शृंगेरी मठाचे जे शंकराचार्य आहेत, शृंगेरी मठाचे शंकराचार्य, त्यांच्या आशीर्वादाने हरिहर आणि बुक्क या दोन भावांनी या विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. ज्या वेळेस उत्तर भारतामध्ये महम्मद तुघलकाचं राज्य होतं, त्याच वेळेस दक्षिणेमध्ये या दोन भावांनी हिंदूंचं स्वतंत्र असं राज्य स्थापन केलं. हे जे दिसतंय इथे बाजूला ऑरेंज कलरमध्ये, ते आहे विजयनगरचं साम्राज्य. त्यानंतर इथे जे आहे वरती त्यांनाच लागून बहमनी साम्राज्य. या विजयनगर आणि बहमनी साम्राज्याचा कायम त्यांच्यामध्ये लढाया व्हायच्या, कारण या विजयनगर साम्राज्याला त्यांचा विस्तार इथे वरती करायचा होता. वरच्या बाजूला उत्तरेकडे त्यांचा विस्तार करायचा होता. इथे उत्तरेकडे होतं बहमनींचं साम्राज्य आणि या बहमनींना दक्षिणेकडे त्यांचा विस्तार करायचा होता. दक्षिणेकडे तिथे होतं विजयनगर साम्राज्य. आणि यांची बहमनी आणि विजयनगर साम्राज्याची ही जी बॉर्डर आहे, ती बॉर्डर सेम असल्यामुळे या दोघांमध्ये कायम संघर्ष व्हायचा. हे आपण पाहिलं होतं. या दोघांमध्ये कायम संघर्ष होत होता. भारताचा नकाशा आहे हा भारतामध्ये पूर्ण दक्षिण बाजूला, दक्षिण भारत म्हणजे इथून जो आहे, इथे महाराष्ट्रापासून खाली इथून हा पूर्ण दक्षिण भारत जो आहे, या दक्षिण भारतामध्ये बहमनी आणि विजयनगर साम्राज्य पूर्णपणे व्यापलं होतं. या दोघांमध्ये कायम युद्ध होत होती. आणि याच्यावरचा उत्तर जो भाग आहे, उत्तर भारत, तो सगळा मुस्लिम आक्रमण त्यांचं तिथे होतं. जसं महम्मद तुघलक, अल्लाउद्दीन खिलजी यांनी पूर्णपणे तो भाग पूर्ण व्यापला होता. मग अशा परिस्थितीमध्ये इथे या विजयनगर साम्राज्यामध्ये याची स्थापना केली. हे जे दोन बंधू आहेत, हरिहर आणि बुक्क, यांनी या साम्राज्याची स्थापना केली. म्हणजे मुस्लिम आक्रमण न राहता आपलं हिंदूंचं साम्राज्य निर्माण व्हावं म्हणून यांनी या हिंदू साम्राज्याची स्थापना केली. हे विजयनगरचं साम्राज्य आहे. त्यानंतर यांच्या वडिलांचं नाव संगम असल्यामुळे या हरिहर आणि बुक्क यांच्यानंतर गादीवर जे आले त्यांच्या वंशाला म्हणतात संगम वंश. सगळ्यात पहिल्यांदा विजयनगरची स्थापना केली हिंदू स्वराज्याची, तो होता हरिहर आणि बुक्क. नंतर गादीवर पहिल्यांदा बसला हरिहर इसवी सन 1336 ते 53मध्ये. त्यानंतर त्याचा भाऊ आहे बुक्क, तो गादीवर बसला. त्याच्यानंतर हरिहर, दुसरा हरिहर, नंतर पहिला देवराय, दुसरा देवराय, हे 5 राजे बसले गादीवर आणि संगम वंशाचा शेवट झाला. म्हणजे विजयनगर या भव्य साम्राज्याची स्थापना झाल्यानंतर पहिल्यांदा संगम वंशाने तिथे राज्य केलं. संगम वंशामधले 5 राजे येऊन गेल्यानंतर संगम वंशाचा शेवट झाला. इथे जे वरती उजव्या हाताला कॉर्नरला दिसत आहेत ते आहेत हरिहर आणि बुक्क, आणि हे त्यांचे स्वामी शंकराचार्य विद्यारण्य स्वामी यांच्या आशीर्वादाने या दोन भावांनी या विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. मग संगम वंशाचा शेवट झाल्यानंतर तिथे आलं शाल्व वंश. विजयनगरच्या गादीवर शाल्व वंश, त्यामधला सगळ्यात पहिला आला नरसिंहराय. त्याने संगम वंशातल्या राजाला, शेवटचा जो राजा होता त्याच्यातला विरूपाक्ष नाव होतं त्याचं, त्याला मारून तो गादीवर बसला नरसिंहराय. त्यानंतर आला इंपडी नरसिंहराय आणि नरसानायक, हे 3 राजे शाल्व वंशातले येऊन गेले. आणि त्यानंतर तुल्व वंश गादीवर आले. तुल्व वंश, त्यामध्ये वीर नरसिंह हा पहिल्यांदा तुल्व वंशातला गादीवर आला. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, ज्याचं इथे बाजूला त्याची इमेज आहे, तो आहे कृष्णदेवराय. हा जो आहे सगळ्यात महत्त्वाचा कृष्णदेवराय, हा गादीवर आला. आपण त्याचा सुद्धा इतिहास पाहिला होता.
तो अत्यंत पराक्रमी असा होता. पूर्ण मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये त्याचं नाव घेतलं जातं. अत्यंत पराक्रमी असा होता. त्याने खूप वेगवेगळ्या मोहिमा केल्या, विजयनगर साम्राज्याचा विस्तार केला, सगळ्यांशी आपुलकीने वागून सगळ्या प्रजेकडे त्याने लक्ष दिलं. त्याला प्रजाहितदक्ष राजा असं म्हणतात. असं म्हणजे त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप वेगवेगळ्या चांगल्या कामगिरी केली त्याने, आणि त्यामुळे तो सगळ्यांचा आवडता लाडका राजा होता, आणि शिवाय सगळ्यात चांगला राजा असं त्याला म्हटलं जातं. कृष्णदेवरायच्या नंतर आला गादीवर सदाशिवराव देवराय उर्फ रामराजा, ज्याच्या काळामध्ये विजयनगर साम्राज्याचा पूर्णपणे ऱ्हास झाला. इथे बाजूला आहे दिसते तो रामराजा आहे, रामराया सुद्धा त्याला म्हणतात, सदाशिव देवराय. हा जो आहे हा अत्यंत धूर्त होता, महत्त्वाकांक्षी होता, पराक्रमी होता, आणि याच्या काळामध्येच तालिकोटची लढाई झाली. कारण याने बऱ्याच अशा कारवाया केल्या होत्या. विजयनगरच्या बाजूला असलेलं, उत्तरेकडे असलेलं जे साम्राज्य आहे बहमनी साम्राज्य, यांच्यामध्ये आपापसात लढाया करणं, आपापसामध्ये भांडणं लावणं, असे अनेक जी कारस्थानं होती ती याने केली होती. आणि त्यामुळे नंतर या बहमनी साम्राज्यामधलेच जे होते कुतुबशाही, परिदशाही, इमादशाही, हे जे शाया होत्या त्या सगळ्या एकत्र झाल्या, आणि त्या सगळ्या एकत्र येऊन त्यांनी विजयनगरवर आक्रमण केलं. आणि तिथे विजयनगरचा पूर्णपणे ऱ्हास झाला. म्हणजे तालिकोट या ठिकाणी सगळे सैन्य येऊन पोहोचलं. त्यावेळेस सदाशिव देवराय हा जो होता 90 वर्षाचा होता, आणि त्यावेळेस तिथे त्यांच्यामध्ये झालेल्या युद्धामध्ये रामरायाचा मृत्यू झाला. तिथे त्याचं शिर कापून हिंदू सैन्यामध्ये फिरवण्यात आलं होतं. आणि त्यावेळेस सगळं मुस्लिम सैन्य विजयनगरमध्ये त्यांनी एंट्री केली आणि पूर्णपणे विजयनगरचा नाश केला. जवळजवळ ते तिथे 5 महिने होते, आणि 5 महिने विजयनगरची पूर्णपणे राख केली. सगळे मंदिरं बांधलेले जे असतील, राजवाडे, सगळे तोडायचं काम केलं. म्हणजे एक प्रकारे तिथे पूर्णपणे ऱ्हास झाला. आणि त्यानंतर आलं अरविंद वंश. अरविंद वंशामध्ये तिरुमल्ल, श्रीरंग आणि दुसरा व्यंकट हे राजे तिघं येऊन गेले. त्यांनी पहिला जो तिरुमल्ल आला त्याने जे उरलं सुरलं साम्राज्य असेल विजयनगरचं ते सांभाळण्याचा प्रयत्न केला. तिथे तो गादीवर बसला. पेनुगोंडा या ठिकाणी त्यांनी मग नवीन राजधानी बनवली, विजयनगर साम्राज्याची नवीन राजधानी बनवली पेनुगोंडा या ठिकाणी. तिथून मग स्वतःला राज्याभिषेक करून तो बसला गादीवर. नंतर श्रीरंग आणि दुसरा व्यंकट हे फक्त असेच आले, म्हणजे अरविंद वंश शेवटचा वंश मानला जातो. आणि त्यानंतर शेवटी विजयनगर साम्राज्याचा अस्त झाला. म्हणजे अरविंद वंश हा शेवटचा होता, तिथे ह्या मोठ्या विजयनगर साम्राज्याचा अस्त झाला. तो राक्षस तागडीची जी लढाई आहे तालिकोटची, तिथेच विजयनगर साम्राज्य नष्ट झालं होतं. पण त्यानंतर अरविंद वंश काही काळ आलं, आणि शेवटी 1614 याच अरविंद वंशामध्ये आपापसामध्ये सत्तेसाठी भांडणं होऊ लागली. एकमेकांमध्ये भांडणं होऊन त्यांनी एकमेकांनाच मारण्याचं काम केलं, आणि त्यामुळे शेवटी विजयनगर साम्राज्याचा अस्त झाला. आणि त्याच वेळेस बहमनी साम्राज्य जे होतं, आदिलशाही, निजामशाही, हे खूप पराक्रमी झाले होते. त्यामुळे तिथे या विजयनगर साम्राज्याचा पूर्णपणे अस्त झाला. आणि नंतर पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने पुन्हा हिंदू किंवा हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. मग आता हे जे विजयनगर साम्राज्य होतं, एवढं मोठं विजयनगरचं जे साम्राज्य होतं, जे ते 4 वंशांनी राज्य केलं. संगम वंश, शाल्व वंश, तुल्व वंश आणि अरविंद वंश, हे जे 4 वंश आहेत यांनी राज्य केलं. तर या अशा विजयनगरची प्रशासन व्यवस्था कशी होती, त्यांची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थिती आणि सांस्कृतिक धार्मिक स्थिती कशी होती ते आपल्याला आता बघायचं आहे. विजयनगरची प्रशासन व्यवस्था, यामध्ये केंद्रीय प्रशासन पहिल्यांदा, त्याचा केंद्रीय प्रशासनामध्ये सगळ्यात पहिला घटक असतो तो म्हणजे राजा. विजयनगरचे राजे जे होते ते अनियंत्रित होते, निरंकुश होते, पण प्रजाहितदक्ष होते, प्रजेचं रक्षण करणारे, प्रजेची काळजी करणारे असे होते. विधिवत ते हिंदू पद्धतीनुसार राज्याभिषेक ते करायचे.
आणि राजा हा केंद्रीय प्रशासनाचा प्रमुख अधिकारी होता. त्याच्या हातामध्येच सगळ्या सत्ता होत्या, लष्करी, न्यायविषयक सगळ्या सत्ता त्याच्या हातात होत्या. आणि या राजसत्तेला नियंत्रित करण्यासाठी राजपरिषद असायची. मग प्रशासनाविषयी काहीही जर निर्णय घ्यायचा असेल तर राजा या परिषदेचा सल्ला घ्यायचा. आणि राज्यकारभारामध्ये राजाला मदत करण्यासाठी प्रधानमंत्री असायचे आणि प्रधानमंत्रींच्या नेतृत्वाखाली पुन्हा 5 ते 8 जणांचं असं मंत्रिमंडळ होतं. मग अशा पद्धतीने राजा आणि त्याचं मंत्रिमंडळ केंद्रीय प्रशासनामध्ये होतं. त्याचबरोबर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, फक्त ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अशा जातीच्या व्यक्तींचीच मंत्री म्हणून निवड करण्यात येत होती. म्हणजे मंत्री जर एखादा असेल कोणी तर त्याच्यानंतर तोच मंत्री, त्याचा मुलगा किंवा वंशपरंपरागत दिलं जात नव्हतं. तर त्यांच्या जातीनुसार आणि त्यांचं कौशल्य बघून त्यांना मंत्रिपद दिलं जात होतं. आणि हे देणं किंवा मंत्र्याची नेमणूक करणं, त्याची निवड करणं, पदोन्नती करणं, पदच्युती करणं हे सगळं राजावर अवलंबून होतं, राजाच्या मर्जीवर. हे सगळं राजा करायचा. मंत्री जे होते ते राजाला सल्ला देण्याचं काम करायचे, पण तो सल्ला ऐकायचा की नाही किंवा मंत्र्यांचा सल्ला राजाला बंधनकारक नव्हता. त्यानंतर राजाच्या नंतर महत्त्वाचं स्थान होतं ते युवराजाचं, म्हणजे राजाचा मुलगा, राजाचा पुत्र. युवराजाचं पद महत्त्वाचं होतं आणि राजाचा जो मोठा मुलगा असेल त्या मुलाला युवराजपद दिलं जायचं. आणि जर राजाला मूलबाळ नसेल म्हणजे पुत्र नसेल तर राजपरिवारातलाच एखादा योग्य असा व्यक्ती असेल तर त्याला युवराज बनवलं जायचं. म्हणजे केंद्रीय शासनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला घटक होता राजा, त्याच्यानंतर दुसरा युवराज, नंतर मंत्री. आणि मंत्र्यांमध्ये सचिव, कर्णिक, रत्नपारखी, व्यापार नियंत्रक, पोलीस प्रमुख, दरबारी, जकात प्रमुख असे हे सगळे वेगवेगळे अधिकारी होते. राजाचं गृह खातं सुद्धा चांगलं होतं. आणि त्यानंतर दरबारामध्ये सुद्धा वेगवेगळे पुरोहित, सरदार, ज्योतिषी असायचे, गवई गाणारे होते, विद्वान होते, कवी होते. असे सगळे दरबारामध्ये वेगवेगळी लोक असायची आणि त्यांना योग्य असा मान सन्मानसुद्धा मिळत होता. असं केंद्रीय प्रशासन विजयनगरचं होतं. त्यानंतर प्रांतीय प्रशासन. प्रांतीय म्हणजे प्रांताचं प्रशासन कसं होतं तर विजयनगर साम्राज्यामध्ये 6 प्रांतामध्ये विभाजन झालं होतं विजयनगर साम्राज्याचं. आणि प्रत्येक प्रांताचा एक सुभेदार होता. विजयनगरचं साम्राज्य 6 प्रांतांमध्ये विभागलं गेलं होतं आणि त्या प्रांताच्या सुभेदाराला प्रांताधिपती किंवा दंडनायक असं म्हटलं जायचं. आणि त्या प्रांतावर राजपुत्राची किंवा राजपरिवारामधल्याच एका प्रभावी व्यक्तीची नियुक्ती केली जायची. आणि प्रांताचा जो सुभेदार होता तो सुभेदार त्या प्रांताचा शासकीय अधिकारी होता आणि सर्वोच्च अधिकारी मानला जायचा. मग प्रांतामध्ये शांतता, सुव्यवस्था निर्माण करायची, प्रांताचा हिशोब केंद्राला द्यायचा. म्हणजे वेगवेगळी प्रांत होती, जसं घटक राज्य असतं राज्याचा कारभार, तसं प्रत्येक राज्यामध्ये म्हणजे प्रत्येक प्रांतामध्ये एक सुभेदार नेमून दिला होता आणि तोच तिथला सर्वोच्च होता. तिथला कारभार सगळं तो बघायचा आणि त्याचं काम होतं की तिथला सगळा कारभार बघून तिथे प्रांतामध्ये शांतता, सुव्यवस्था प्रस्थापित करून सगळी माहिती, सगळा हिशोब राजाला द्यायचा. म्हणजे राजा आणि प्रजा यांच्यामधला दुवा हा सुभेदार होता. त्यानंतर प्रांताचं वार्षिक उत्पन्न किती आहे हे वार्षिक उत्पन्न ठरवून त्याचा ठराविक हिस्सा दरवेळेस राजाकडे जमा करायचं हे त्याचं काम होतं. त्यानंतर हे जे प्रांताचे सुभेदार होते यांची नियुक्ती कशी करायची किंवा यांची नियुक्ती करणं, त्यांची बदली करणं हे सगळं राजा ठरवायचा. हे राजाच्या मर्जीवर अवलंबून होतं. कारण प्रांताचा तो सुभेदार असतो, पूर्ण प्रांत त्याच्या हातात असतो, तिथला कारभार तो बघत असतो आणि सगळ्या प्रांताचा कारभार बघून म्हणजे एखाद्या राजाप्रमाणेच, पण तो तिथला राजा नसतो. मग कधीकधी प्रांतामध्येच तो स्वतःचं स्वातंत्र्य घोषित करतो की मी आता इथला राजा आहे. तो राजाचं कधीकधी अस्तित्व अमान्य करतो, बंड करतो. असं होऊ नये म्हणून त्यांची बदली करणं किंवा त्याने काही भ्रष्टाचार केला किंवा जी माहिती, जो हिशोब केंद्राला म्हणजे राजाला द्यायला हवा प्रांतामधला, तो जर त्याने दिला नाही, काही झाल्यास राजा त्या
प्रांतीय अधिकाऱ्याची म्हणजे सुभेदाराची बदली करू शकत होता, त्याला पदावरून काढून टाकू शकत होता. हा सगळा अधिकार राजाकडे होता. त्यानंतर स्थानिक प्रशासन. मोठे मोठे प्रांत होते, 6 प्रांतामध्ये विभाजन केलं होतं. त्यानंतर स्थानिक प्रशासन म्हणजे स्थान किंवा प्रांताला राज्य म्हटलं जायचं. त्या प्रांताचंच विभाजन मग जिल्ह्यामध्ये केलं होतं. प्रांताचं विभाजन जिल्ह्यात, त्याला म्हणतं स्थानिक प्रशासन. मग जिल्ह्याला त्या काळामध्ये विजयनगर साम्राज्यामध्ये जिल्ह्याला कोट्टम असं म्हटलं जायचं. कोट्टम किंवा वलनाडू. कोट्टम किंवा वलनाडू असं म्हटलं जायचं. आणि त्यांचं विभाजन परत नाडूमध्ये करण्यात आलं होतं. म्हणजे मोठा असेल जिल्हा तर वलनाडू, त्याचा छोटा भाग म्हणजे नाडू असं म्हटलं जायचं. त्याच्यापेक्षा लहान भाग, सगळ्यात छोटा घटक म्हणजे होतं गाव. जसं आत्ताही असतं, गाव असतं, गावाच्या बाहेर मग मोठं शहर, तालुका, जिल्हा, राज्य, मग केंद्र, मग पूर्ण, तसेच भाग होते. त्यामध्ये गाव जे होतं ते स्वयंपूर्ण होतं. गावावर ग्रामशिपाई, ग्राम हिशोबनीस असे मंडळी होते किंवा खेड्यांमध्ये वृद्ध मंडळी जे असतात त्यांचं एक महाजन असतं, महाजन मंडळ त्याला म्हणतात. ते खेड्यांचा कारभार बघायचे, पंचायत जशी असते तसं ते तिथला कारभार बघायचे. ग्रामसभा होती, ती ग्रामसभा न्यायदानाचं काम करायची. तसंच आपल्या खेड्यामधली शांतता, सुव्यवस्था राखण्याचं काम किंवा राखण्याची जबाबदारी ही त्या खेड्याचीच होती. कारण खेडं हे अत्यंत लहान होतं, छोटा घटक होता. त्याच्यामुळे तिथला कारभार ते त्यांच्या आपापसामध्येच बघत असत आणि तिथली शांतता, सुव्यवस्था राखण्याचं काम ते त्यांच्यामध्येच करत असत. आणि जर कुठे चोरी झाली खेड्यामध्ये किंवा आसपासच्या प्रदेशात तर तिचा शोध लावणं, गुन्हेगार पकडणं हे सुद्धा खेड्यामध्ये स्वतः खेड्याचीच जबाबदारी होती. तीच खेडेच हे काम सगळं करायचं. त्यानंतर खेड्यामध्ये किंवा तिथे काम करणारे, जिल्ह्यामध्ये नाडू, वलनाडू यांच्यामध्ये काम करणारे शासकीय अधिकारी होते. राजाकडूनच यांची नियुक्ती केली जायची. पण खेड्यामधली जी पदं होती ती वंशपरंपरागत होती. तिथे छोटा घटक असल्यामुळे वंशपरंपरागत पदं दिली जात होती. तर असं स्थानिक प्रशासन होतं. तर विजयनगरची प्रशासन व्यवस्थेमध्ये केंद्रीय, प्रांतीय आणि स्थानिक असं हे प्रशासन होतं. त्यानंतर विजयनगरची आर्थिक स्थिती. आर्थिक स्थितीमध्ये शेती आणि महसूल सगळ्यात पहिला पॉईंट येतो. शेती, महसूल यामधूनच खरी आर्थिक परिस्थिती कळते. त्याच्यानंतर करांवरून, कर किती होते, कोणत्या प्रकारचे होते आणि व्यापार कसा होता यावरून विजयनगरची आर्थिक स्थिती लक्षात येते. तर शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विजयनगरच्या आर्थिक वैभवाचा पाया होता शेती. जमीन, महसूल हे मुख्य घटक होता पैसा येण्यासाठी किंवा उत्पन्नाचा मुख्य घटक. लागवडीखालील जमिनीची मोजणी करण्यात यायची. त्या जमिनीचं वर्गीकरण वेगवेगळ्या याच्यामध्ये केलं होतं. जसं जिरायती जमीन म्हणजे कोरडी जमीन, बागायती जमीन, पाटस्थळ असलेली जमीन, मोठस्थळ जमीन आणि पडीक जमीन असे जमिनीचे वेगवेगळे प्रकार होते. मग ती जमीन कशी आहे, तिची प्रत कशी आहे, तिच्यामध्ये किती उत्पन्न येतं, त्यानुसार त्या जमिनीमध्ये महसूल आकारला जात होता. विजयनगर साम्राज्यामध्ये विविध प्रकारच्या जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारच्या कर आकारले जात, वेगवेगळ्या प्रकारचा महसूल आकारला जात होता. आणि हा जो महसूल होता तो महसूल रोख किंवा धान्याच्या स्वरूपामध्ये घेतला जात होता. तसंच जमीन महसुलाच्या व्यतिरिक्त मग घरपट्टी, कुरणपट्टी हे सुद्धा कर आकारले जायचे. पट्टी म्हणजे टॅक्स, घरपट्टी म्हणजे टॅक्स जो असतो, कर असतो, घरावरचा कर, कुरणांवरचा कर, तो कर आकारण्यात यायचा. कर वेगवेगळ्या प्रकारचे कर होते, पण तरीसुद्धा लोकांचं उत्पन्न बघून ते कर आकारले जात असल्यामुळे लोकांना किंवा प्रजेला ते कर जास्त डोईजड होत नव्हते. किंवा कधी कधी काही झालं, दुष्काळ, अवर्षण अशी जाप किंवा नैसर्गिक आपत्ती काही आली तर या करामध्ये सूटसुद्धा दिली जायची, त्यांना सवलत दिली जायची, म्हणजे महसूल माफ केला जायचा काही प्रसंगी. त्यामुळे
प्रजा सुखी समृद्ध होती, प्रजेचे हाल होत नव्हते. विजयनगर साम्राज्यामध्ये प्रजा सुखी होती. तसंच विजयनगरचे जे राज्यकर्ते होते त्यांनी नद्यांवर धरणं बांधली होती, मोठे मोठे कालवे, तलाव, पाटबंधारे यांच्या सोयी करून दिल्या होत्या, शेतीसाठी पाणी पुरवठा केला होता आणि कृषी व्यवसाय कसा वाढेल याकडे लक्ष दिल्यामुळे चांगली परिस्थिती होती, आर्थिक परिस्थिती. शेती ही चांगल्या प्रकारची शेती होती. त्यानंतर इतर कर जे होते त्यामध्ये मांडलिक राजांकडून मिळणारी खंडणीसुद्धा इतर करांमध्ये येते. म्हणजे जे राजे मांडलिक होते त्या मांडलिक राजांकडून नजराणे मिळायचे किंवा खंडणी मिळत होती. शिवाय प्रांतीय सुभेदार जे होते, प्रांताचं शासन बघणारे सुभेदार, त्यांच्याकडून ते प्रांताचं जे काही उत्पन्न असेल ते राजाकडे सुपूर्द करायचे. मग ते उत्पन्न, जकात ही उत्पन्नाची साधनं होती. विवाह कर म्हणजे विवाह करण्यासाठी विवाह कर वसूल करण्यात येत होता. फक्त जर एखादी व्यक्ती जर विधवा स्त्रीशी विवाह करत असेल तर त्या वधूवरांना विवाह कर माफ केला जाई. विजयनगरचं साम्राज्य बघतोय आपण, त्या साम्राज्यामध्ये विधवा पुनर्विवाह केला जात होता. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने विधवा स्त्रीशी लग्न करायचा निर्णय घेतला तर त्याला विवाह कर माफ होता. अशा प्रकारचे वेगळे इतर कर होते ज्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती. त्यानंतर आहे व्यापार आणि नाणी. विजयनगरच्या जी नाणी आहेत तुम्हाला बाजूला दिसत असतील, तर त्यामध्ये सोन्याची नाणी मोठ्या प्रमाणात होती. विजयनगरमध्ये सोन्याची नाणी जी मोठ्या प्रमाणात होती, त्यांचा आकार, त्यांच्या धातूंचा कस आणि वजन हे समान होतं. हरिहर दुसरा हा जो आला होता, हरिहर दुसरा, त्याने टाकसाळीमध्ये सुधारणा केली होती. म्हणजे ज्या ठिकाणी नाणी बनवली जातात आणि नाण्यांवर नागरी लिपीमध्ये पण कानडी भाषेमध्ये बिरुदं छापायला त्याने सुरुवात केली. म्हणजे विष्णूचा वराह अवतार हे विजयनगरच्या राजांचं मानचिन्ह होतं. विष्णूचा वराह अवतार, त्याचं ते बिरुद किंवा ते चिन्ह त्यांच्या नाण्यांवर दिसून येतं. सुवर्ण नाण्यावर वराहाचं चित्र कोरलं जात होतं. त्याच्यामुळे त्या नाण्याला वराह होन असं म्हटलं जायचं, वराह होन. तसंच दक्षिणेमधली जी काही सुवर्ण नाणी होती दक्षिणेमधली, किंवा त्या नाण्यांवर मंदिराचं चित्र कोरलेलं असायचं. त्यामुळे त्या नाण्यांना व्यापारी पगोडा असं म्हणायचे. युरोपियन व्यापारी त्यांना पगोडा असं म्हणायचे, कारण मंदिराचं चित्र होतं. जसं मंदिराचं वरचा कळस असतो पॅगोडासारखं, तसं व्यापारी जे आहेत दुसरे परकीय युरोपियन, त्यांना असं ते म्हणायचे की त्या नाण्यांना ते पगोडा असं म्हणायचे. तसंच विजयनगरचे जे सम्राट होते त्यांचा उदार स्वभाव किंवा त्यांचं साम्राज्याचं प्रतिबिंब हे नाण्यांवरून दिसून येतं. कारण नाण्यांवरची चिन्ह बघून हे सगळं त्यांचं दिसून येतं. कारण त्यांच्या नाण्यांवर दैवत होतं त्यांचं, शिवाय त्यांचं वाहन कुठलं असेल ते वाहन, हत्ती, शंख, चक्र असे वेगवेगळ्या प्रकारची चिन्ह त्यांच्या नाण्यांवर दिसून येतात. आणि विजयनगरची ही जी नाणी आहेत दक्षिण भारतामध्ये पूर्ण सगळीकडे ही नाणी आढळून आली आहेत. चांदीची नाणी जास्त त्यांच्या काळात मिळाली नाहीत, कारण सोन्याचीच नाणी जास्त होती. म्हणजेच विजयनगरचं साम्राज्य खूप संपन्न होतं. तसंच जो प्रताप देवराय होता त्याचं मात्र चांदीचं नाणं आढळून आलं आणि त्याच्या मुख्य बाजूला हत्तीचं चित्र कोरलेलं दिसून आलं. आणि त्यानंतर पुढे जाऊन तांब्याची नाणीसुद्धा विजयनगरच्या राजांनी पाडलेली दिसून आली. तांब्याच्या नाण्यांना कासू असं म्हणायचे. म्हणजे अगोदर सगळी सोन्याचीच नाणी होती, पण जसं जसं पुढे पुढे विजयनगरचं साम्राज्य ऱ्हास होत गेला तसं तसं पुढे चांदीची आणि तांब्याची नाणीसुद्धा दिसून आली.